नमस्कार, प्राजूज हॉटशॉट मध्ये आज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आहे माझा बर्थडे आणि आजच्या दिवशी हा व्लॉग तुम्हाला मी दाखवते आहे आणि काल रात्रीपासूनचा व्लॉग आपण बघणार आहोत। सो 15 डिसेंबरला माझा बर्थडे असतो आणि आज मला 36 वर्ष या भूतलावरती येऊन पूर्ण झालेली आहेत आणि 36 वर्षानंतर सुद्धा काहीही बदललेलं नाही। आयुष्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही मी एन्जॉय करते आणि सेलिब्रेट करते। सो सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आज सनफ्लॉवर थीम आहे आणि बस आय एन्जॉय स्मॉल मोमेंट्स इन माय लाईफ। नमस्कार मंडळी, प्राजूज हॉटशॉटच्या या माझ्या बर्थडे स्पेशल व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझा वाढदिवस 15 डिसेंबरला असतो आणि यावर्षी मला 36 वर्ष भूतलावर येऊन पूर्ण झालेली आहेत। तो हा मिडनाईट सेलिब्रेशनचा पार्ट होता। चिकूने आधीच काय केलं ते पाहून घ्या। केकसाठी व्हिडिओ शूट करत होते कॅन्डल लावून आणि त्याच्यामध्येच त्यांनी क्षणार्धामध्ये अगदी त्या केकवरती हात लावून बाई मोकळ्या झालेल्या, म्हणून मग मी पटकन कॅमेरा स्विच केला आणि तिने अक्षरशः माझ्या गालावरती तो केक फासला। म्हणजे केक कापण्याच्या आधी केक कापून ती हॅपी हॅपी असं करत होती। हो, हॅपी हॅपी। एक तर आमच्या घरामध्ये सेलिब्रेशनसाठी कुठलंच कारण लागत नाही। तसं तर आम्ही 3 महिने 6 महिने 9 महिने 12 महिने 15 महिने 18 महिने आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत असतो आणि माझे बर्थडे सुद्धा मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्या आईने सेलिब्रेट केलेले आहेत। सो मला हे खूप स्पेशल होतं की आई ही सोबत आहे, चिकू सोबत आहे। ऑफकोर्स आय वॉज मिसिंग अमोल, कारण अमोल नव्हता इथे, अमोल तवांगमध्ये आणि म्हणूनच आम्ही व्हिडिओ कॉलवरती त्याच्याबरोबर म्हणजे बर्थडे सेलिब्रेट केला। सो चॉकलेट केक आणि तो पण असा शुगर फ्री आणि शुगर लेस वाला असा अगदी मागवावा लागतो, नाही तर अदरवाईज आई खात नाही। आणि याला म्हणतात गोंधळ की चिकूने असं मस्तपैकी सगळं चेंज केल्यानंतर सुद्धा तिला नाही करायचंय, तिला केक नव्हता खायचा, तिला क्रीमही लावून घ्यायचं नव्हतं आणि खायचं। सो बघा ते कसं रेजिस्टन्स चाललेलं आहे। सो फायनली लोक म्हणतील की अरे वाव 36 वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा या बाई सेलिब्रेट करतायत बर्थडे। सो मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करावा आणि मला लहानपणापासून माझ्या मम्माने स्पेशलच फील करवून दिलेलं आहे। सो आय फील स्पेशल ऑन माय बर्थडे आणि आता कितीही मी मोठी झाले, कदाचित जख्ख म्हातारी झाले तरी फुल कोणासाठी आणलं? मम्मासाठी। आले वा, जाऊ मी बाळा, जा हॅपी बर्थडे बोल। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे। सोडत नाही येते तुला ते। बटन लगाली। सो आज आहे माझा बर्थडे आणि आज माझ्यासाठी आई काय स्पेशल बनवतीये ते आपण बघणार आहोत। सो हे माझं किचन आहे आणि ही बघा आई आणि हे बघा काय आहे, एवढेसेच आहेत ते, हे एवढेसेच आहेत आणि आई विचारतीये की सगळे तळून घ्यायचे का। कसं वाटतंय आई थंडीमध्ये बटाटे वडे करताना? हाय भगवान, कोणाला काय काय द्यायचं त्याचा विचार करते माते। आणि हे बघा माझ्यासाठी इथे कोथिंबीर वडीचा सारण तयार केलेला आहे। मस्त डाळी, वाटल्या डाळीचं कोथिंबीर वडी आहे। सो मस्तपैकी ती आज स्पेशल आहे माझ्या बर्थडे साठी। हेच बर्थडे गिफ्ट, बाकी मी काय देणार नाही। काय बोललीस तू? परत बोल। बर्थडे गिफ्ट आहे। काय हेच बर्थडे गिफ्ट आहे? मग काय तुझ्यासाठी करते मी। अरे मग काहीतरी चांगलं पण अजून पण पाहिजे ना, पैसे दागिने बिगिने। काही नाही माझ्याकडे आता। जा संजू आली। तुझ्याकडे काही नाही? बरं मग आता तू हे मला सांग, अच्छा ही स्पेशल शुभांगी कुलकर्णी म्हणजे शुभांगी मामीची रेसिपी आहे का? हो है ना, स्पेशल बटाटे वड्यांची रेसिपी। हा जा 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 आती आहे। चालले मी। ही आहे आमची संजू भाभी आणि जी माझा रूम आवरण्यासाठी लागलेली आहे। लवकरात लवकर करायचंय तिला रूम माझा क्लिअर। सो आता मी चालले माझ्या बेडरूम मध्ये। माँ के आशीर्वाद एक चूना करोड़ों रुपया का होता है। मैम साहब की एक चूना दे दीजिए। जब धरती पर बच्चा पैदा होते हैं तो माँ गले लगा के देखती है। हाँ, सो मला करोडो रुपयाचा चुम्मा दे आई। ऐकलं, करोडो रुपयाचा चुम्मा मिळालेला आहे मला। थँक्यू व्हेरी मच। हॅपी बर्थडे बोल पुन्हा। हॅपी बर्थडे बेटा। थँक्यू मम्मा 36 इयर्स पर्यंत मला झेलल्यामुळे।
तू लहानपणापासून माझ्या फेवरेट गोष्टी तयार करते ना बर्थडेला. पावभाजी पण आज पण खाऊ खाऊ बनवला मला. नाही खाल्लं पिझ्झा, नशीब पिझ्झा नाही त्यावेळी. हा सगळं बनवायची ती. पिझ्झा, बर्गर, आणखीन काय बनवायची मम्मा? पावभाजी, कटलेट्स, शेवपुरी, त्यानंतर वडापाव, कोथिंबीर वडी, अळू वडी. बेसिकली अळू पण आहे आपल्याकडे, अळू काढू शकत होतो आपण पण आपण विसरलोय. सो दाबेली, येस. सो या सगळ्या माझ्या फेवरेट गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. आता मी तिला नाही बोलवत आहे. सो अशा पद्धतीने या 3 मोमोजच्या रॅक्समध्ये अशा माझ्या कोथिंबीर वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत आईने. इथे तळणीचं तेल तापतंय आणि आता मला वाटतं की ह्याचे आम्ही पकोडे तयार करणार आहोत. पकोडे कसे? कारकी तेलात टाकून बघूया. सो मी आता याचे पकोडे टाकलेले आहेत. हे एवढं सारण उरलेलं होतं त्याच्यातले हे घेऊन हातामध्ये एवढे एवढेसे बघूया प्रयोग सक्सेसफुल होतोय की नाही. कोथिंबीरची भजी इन शॉर्ट. सो दॅट इज माय केक. माझा केक आलेला आहे. जैन भाई ये केक, ये मेरा केक है. ओके ओके. और पेटिस कॉकटेल. ओके. सो आजची आमची ऑर्डर आलेली आहे. वाव, सनफ्लॉवर थीमचे मफिन्स. सो नाईस. सो ही आमची भजी तयार आहे. जस्ट लुकिंग लाईक वाव. बघा छान अशी कुरकुरीत कोथिंबीरीची भजी. बघते एकदमच गरम गरम आहेत त्याच्यामुळे खाताना वाव अतिशय छान, एक नंबर. सो आमचे डिलिशियस बटाटे वडे तयार आहेत आणि आईने ह्याचे दाल वडे स्टाईल सो हा आहे माझा केक. ऍक्च्युली चिकूकडे येलो कलरचा एक मस्तपैकी फ्रिलचा फ्रॉक आहे जो तिच्या आजीने दिलेला आहे आणि त्यामुळे मी ही सनफ्लॉवर थीम ठेवली. माझ्यासाठी मी येलो कलरचा ड्रेस ऑर्डर केला आणि हे आहेत येलो कलरचे मफिन्स जे आपल्या थीम बरोबर मॅच होतात. आणि बघा हे माझं आहे केक टेबल. सो संध्याकाळी अशा पद्धतीने आम्ही हे सगळं डेकोरेट केलेलं होतं. हे ॲमेझॉनची कर्टसी ऑफकोर्स ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेले आहेत सनफ्लॉवर्स आणि ते बलून्स आणि छानपैकी हे केक टेबल मी सजवलंय. हे ऑफकोर्स आमचे बाबा आहेत आणि बघा किती क्यूट आणि किती मस्त केक दिसतोय तो. म्हणजे इट वॉज जस्ट वाव. आणि त्याच्या आतला केक पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आतमध्ये ना असे 7 ते 8 लेयर्स वेगवेगळ्या टॉपिंगचे मी बनवून घेतलेले आहेत. आणि थँक्यू अमोल की हा केक ऑर्डर केल्यानंतर पैसे दिल्याबद्दल थँक्यू. सो कारण अमोलचं असं होतं की बाई तुला जे पाहिजे ते तू ऑर्डर कर तुझ्या हिशोबाने आणि मी ऑफकोर्स ॲज युजल पैसे देतो कारण तुला मी जे काही ऑर्डर करतो ते तुला पसंत येत नाही. सो दिस वॉज माय केक. सो हे आहे बर्थडेचं डेकोरेशन आणि हा आहे माझा केक. लला सनफ्लॉवर थीम वाला. चिकू से हाय. हाय. आज तू अजिबात केकवरती हात मारणार नाहीयेस, ठीक आहे? आज केकवरती हात नाही मारायचा. तिघींमध्येच ऑलरेडी फक्त बर्थडे सेलिब्रेट करणं जाम बोर झालं असतं. लकीली दीपाली दिदी माझ्या रेस्क्यूसाठी आली. दीपाली दिदी माझ्या बरोबर म्हणजे माझ्या एक्झॅक्टली घराच्या खाली राहते. ती माझी शेजारी आहे. मी तिला मोठी बहीण मानते आणि ती तिचे हजबंड SK सर आणि सुयश तिचा मुलगा त्याने हे मस्तपैकी व्हिडिओ काढलेले आहेत. त्याच्यामुळे ॲटलिस्ट तुम्हाला तिचा छान आणि ती खूप छान गाते. सो तुम्हाला तिचा हॅपी बर्थडे सॉंग्स पण तिचे ऐकायला मिळतील आता. हे जे व्हिडिओज आहेत ते सुयशने काढलेले आहेत कारण केक कापताना व्हिडिओ कॅप्चर करणं हे फार 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 कठीण असतं. रादर मी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये प्रो झालेले नाही. आणि दुसऱ्या अँगलने दीपूदीने हा व्हिडिओ काढलाय. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prajakta. Happy birthday to you.
May God bless you. May God bless you. May God bless you, dear Prajakta. Happy birthday to you. थँक्यू. हा आहे आमचा सगळ्यांचा ग्रुप फोटो. सो माझा हा केक स्पेशल केक होता. याच्यामध्ये 6 लेअरिंग्स आहेत. तुम्हाला नीट दाखवते. हा पायनॅपल आहे, हा बटरस्कॉच आहे, हा व्हॅनिला आहे, हा स्ट्रॉबेरी आहे आणि त्यानंतर पुन्हा हा पायनॅपल किवी मिक्स आहे. सो हे 6 फ्लेवर्स या केक मध्ये होते. एक सगळं हे करते. लावून घे आता लावून घे लावून. नाही बाबा कपडा आणते तिला. चिकू थांबा थांबा. तुम्ही काल ड्रेसला लावलेला नाही, आता नाही. थांबा 2 सेकंद थांबा. 2 मिनिटं. चिकू बस. हो वाव चिकू स्माइल. आज पण केकच्या आयसिंग वरती लावलेला आहेस हात. ओ हो 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 हो. किती हे असे कसे म्हणजे एक्सप्रेशन येतात ना आपल्याला रडणेवाले. हे घ्या. हा हे घे. हा घे पुस. चिकूने डेकोरेशन पण काढलेलं आहे. नो नो बेबी नो 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 नो. चिकू नो. चिकू नाही. चिकू नाही. ए बाय आहे ना इथे तुझा हा बलून. एका बलूनने आम्ही खेळतच नाही. हे घ्या. हे बघा आमचा बलून काढून झालाय. सो तुम्हाला आजचा प्राजूज हॉटशॉटचा एपिसोड कसा वाटला हे नक्की मला कळवा. आणि आजचा प्राजूज हॉटशॉटचा एपिसोड आवडला असेल अशी आशा करते. आणि पाहत राहा प्राजूज हॉटशॉट. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा आणि एन्जॉय. चिकू से बाय बाय. बाय बाय कर. बाय टाटा.